आदरणीय जयभाऊ गोरे साहेबांच्या नागरिक सत्कारासाठी कार्यक्रमात आयोजन केलं। भाऊ आवर्जून सांगतो, या कार्यक्रम आम्ही तालुक्याच्या वतीने केला। व्यासपीठावरच्या उपस्थितीवरून तुम्हाला समजत असेल, इतर ठिकाणी तुमचा सत्कार पार्टीकडनं झाला असेल किंवा अजून कोणाकडनं झाला असेल, पण सांगोला तालुक्यामध्ये सत्कार होत असताना हा सांगोला तालुक्याच्या वतीने झालेला आहे। या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय जयभाऊ माढा लोकसभेचे लोकप्रिय माजी पाणीदार खासदार आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब, या सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबासाहेबजी देशमुख साहेब, या सांगोला तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार आदरणीय शहाजीबापू पाटील साहेब, तसेच या सांगोला तालुक्याचे दुसरे माजी आमदार आदरणीय दीपकआबा साळुंखे पाटील साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे शेतकरी कामगार पक्षाचे युवक नेते अनिकेतजी देशमुख साहेब आणि राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबुरावजी गायकवाड साहेब आणि हे जे कार्यक्रमात आयोजन केलं भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेब एरंडे आम्ही या सगळ्यांनी मिळून आणि व्यासपीठावर सगळ्या नेतृत्वाने मिळून आयोजन केलं। हे सगळे उपस्थित प्रमुख बंधू आणि भगिनींनो, भाऊ आता प्रास्ताविक आहे, जास्तीत लांबलेलं एकतर खूप उशीर झाला, भाषण करत नाही, परंतु तुम्हाला एकच सांगतो, तुमचाही मतदारसंघ तालुका मान आहे, त्याची ओळख दुष्काळ म्हणून आहे आणि सांगोल्याची ओळख याच्या अगोदर इतिहासात दुष्काळ म्हणून तुम्ही पाहिलेली आहे। जेव्हा राज्यात 2014ला महायुतीचं सरकार आलं, आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले, तेव्हाच त्यांनी या सांगोला तालुक्याला न्याय द्यायचं काम केलं। याच्या अगोदर ज्या काही योजना झाल्या असतील त्या योजना कार्यान्वित कोणत्याच झाल्या नाही, पण ज्यावेळेस 14ला केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, त्यावेळेस टेम्पो असेल, म्हैसाळ असेल, निरा उजवा कालवा असेल किंवा देवदरचं पाणी असेल, हे सगळं कुणी केलं तर ते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलं। नंतर आदरणीय दादा या मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार झाले, त्यानंतर पाण्याच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना नंतर बापू आमदार होते, बापू दादांनी मिळून निरा देवदरचं पाणी असू द्या, 2 TMची उजनीच उचल पाणी असू द्या, ह्या सगळ्या पाण्याच्या योजना मार्गी लावल्या आणि आता ती टेंडर होऊन सगळ्या योजना कार्यान्वित आहे। भाऊ माझा आवर्जून तुम्हाला एकच आठवण आहे, दुष्काळाविषयी मी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही, पण आमची एकच मागणी आहे, तुम्ही जिल्ह्यात पालकत्व घेतले आणि आता सांगोल्यातही पालकत्व घेतलं असं म्हणावं लागेल, कारण सांगोल्यामध्ये स्वागतासाठी आज सगळीच मंडळी तुमच्या व्यासपीठावर आहे, आजी माजी विद्यमान सगळे सर्व पक्षीय तुमच्या आपल्या व्यासपीठावर आहेत। तर यातून तुम्ही समजून घ्या की सांगोला तालुका तुमच्यावर म्हणजे वडिलांसारखं प्रेम करतोय, म्हणजे तुम्ही आमच्या तालुक्याचं पालकत्व घेतलेलं आहे, तेव्हा सांगोला तालुक्यासाठी राजेवाडीचं पाणी असू द्या, 4 नंबर 5 नंबरचं पाणी असू द्या, आज मी आवर्जून सगळ्यांना उल्लेख करतो, मीच 2 दिवस पेपरला बातम्या देत होतो की भाऊ पाणी सोडल्याशिवाय सांगोल्याला येणार नाही। आज दुपारी सोलापूरला गेल्यानंतर मिटिंगवरून बोडके साहेब इथं आले, त्यांना भाऊंना फोन लावून दिला आणि बोडके साहेबांना भाऊंनी सांगितलं, साहेब मी तिथे सत्काराला आमच्या जिल्हाध्यक्षांनी शब्द दिला, पाणी सोडल्याशिवाय मी ते सत्काराला जाणार आणि दुपारी तिथून भाऊनी बोडके साहेबांना पाणी सोडायला लावलं। ते फोटोही तुम्ही सगळ्या मंडळींनी व्हॉट्सअपवर पाहिले आणि ते सोडूनच भाऊ सांगोल्याला आला, असा दिलेला शब्द पाळणार नाही आता। त्यामुळे भाऊ मी एकच विनंती करतो, आता ही सगळी व्यासपीठावरची मंडळी आहेत, त्या सगळ्यांना बरोबर घेऊन तुम्ही पालकत्व घेतलंय, तुम्ही असं जर बारकाईने लक्ष दिलं तर निश्चितच भविष्यात सांगोल्यात कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही, ही खात्री मी भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्षांनी देतो आणि तुम्ही आमच्यावर प्रेम करावं अशी आशा व्यक्त करतो। माझं मनोगत थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद चेतन सिंह दादा।